श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. स्वामी समर्थ महाराज आपले सर्वांचे चालक, मालक, पालक आणि गुरु आहेत. स्वामी महाराज या ब्रह्मांडाचे नायक आहेत. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याचे स्वामी महाराज सर्वस्व आहेत. आपण सर्वजण स्वामी महाराजांचे सेवेकरी असून स्वामी महाराजांवर आपली प्रचंड श्रद्धा आणि विश्वास आहे आणि स्वामी महाराजांची सेवा आपण सर्वजण नित्यनियमानं करत असतो. स्वामी महाराज प्रचंड दयाळू आणि मायाळू आहेत. आपण जर स्वामी महाराजांना आर्ततेने हाक मारली तर ते आपल्यासाठी आपल्या पाठीशी नेहमी भक्कमपणे उभे असतात. आपण जर आर्ततेने स्वामी महाराजांना हाक मारली तर ते आपल्यासाठी धावून येतातच. स्वामी महाराजांना आपण कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही समस्या अगदी मनापासून सांगितली तर स्वामी महाराज आपली ती समस्या, ती गोष्ट ऐकत असतात. स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक भक्तावर अगदी आईसारखी माया करतात. आपल्या कोणत्याही भक्ताला स्वामी समर्थ महाराज कधीही कोणत्याही संकटामध्ये एकटं सोडत नाहीत. संकट कोणतंही असो, स्वामी महाराज आपल्या भक्ताच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभे राहतात. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला स्वामी महाराजांच्या सेवेचा अनुभव, सेवेची प्रचिती येतच असते. स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगाध आणि अपरंपार आहेत. त्याबद्दल आपण बोलणारे कोण आहोत? सध्याच्या कलियुगामध्ये स्वामी महाराजच आहेत की जे आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आणि आपले दुःख दूर करतात. प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्येतून स्वामी महाराज आपल्याला बाहेर काढतात. जी व्यक्ती नित्यनियमानं स्वामी महाराजांची सेवा, नित्यसेवा करत असते तर त्या व्यक्तीच्या प्रपंचाचा भार स्वामी महाराज उचलतात आणि त्याच्या कुटुंबावर येणारं प्रत्येक संकट स्वामी महाराज दूर करत असतात आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबावर स्वामी महाराजांची अखंड कृपा राहते. तर स्वामी महाराजांची आपल्यावर अखंड कृपा राहण्यासाठी आणि आपले संकट, दुःख, समस्या, अडचणी दूर होण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांचे हे 2 शब्द आपल्याला फक्त 11 वेळा बोलायचे आहेत. तुम्ही जर रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांचे हे 2 शब्द 11 वेळा बोलाल तर यामुळे तुमच्या घरावर किती मोठं संकट आलेलं असेल, कितीही मोठी समस्या तुमच्या घरावर जर आलेली असेल तर ती समस्या, ते संकट स्वामी महाराज दूर करतील. त्या संकटातून तुम्ही 100% मुक्त व्हाल आणि स्वामी महाराजांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्यावर आलेलं संकट स्वामी महाराज दूर करतील आणि त्या संकटातून बाहेर निघण्याची शक्ती, ताकदसुद्धा तुम्हाला स्वामी महाराज देतील. त्या संकटाशी लढण्याची शक्तीसुद्धा तुम्हाला स्वामी महाराजच देतील. त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा तुम्हाला स्वामी महाराजच दाखवतील. जेव्हा तुमच्यावर एखादं खूप मोठं संकट येईल आणि त्या संकटामुळे तुम्हाला असं वाटेल की आता सगळं काही संपलेलं आहे, तर तेव्हा तुम्ही जर रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांचे हे 2 शब्द 11 वेळा बोलाल तर यामुळे तुमचं ते संकट नक्कीच दूर होईल. आणि म्हणूनच रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांचे हे 2 शब्द आपल्याला 11 वेळा बोलायचे आहे. तर रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला कोणते स्वामी महाराजांचे 2 शब्द बोलायचे आहेत 11 वेळा, याबद्दलचीच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हीसुद्धा रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांचे हे 2 शब्द 11 वेळा बोलून झोपा. यामुळे तुमच्यावर जे कुठलं संकट आलेलं असेल तर ते संकट नक्कीच दूर होईल आणि तुमच्या मनाला सुद्धा शांत वाटेल. तर आता आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामींची सेवा करत आहोत आणि स्वामी सेवा करत असताना आपल्यावर कुठलं संकट येणारच नाही असं तर होत नाही. संकट ही प्रत्येक मनुष्यावर येत असतात, तशी ती आपल्यावर सुद्धा येतात. पण आपण स्वामी सेवा करत असल्यामुळे, स्वामींवर आपला विश्वास असल्यामुळे त्या संकटांची झळ स्वामी महाराज आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. आणि म्हणूनच रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांचे हे 2 शब्द आपल्याला 11 वेळा बोलायचे आहेत. आणि हा उपाय, ही सेवा कोणीही करू शकतं. अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे. आपण अगदी 5 मिनिटांमध्ये हा उपाय, ही सेवा करू शकतो. ही सेवा करण्यासाठी आपल्याला कशाचीच गरज लागत नाही. अगदी झोपण्यापूर्वी 5 मिनिटांमध्ये तुम्ही ही सेवा, हा उपाय करू शकतात. झोपण्यापूर्वी तुम्हाला स्वामी महाराजांचे हे 2 शब्द 11 वेळा बोलायचे आहेत. प्रत्येक सेवेकऱ्याची स्वामी महाराजांवर अतूट आणि अगाध अशी श्रद्धा आहे आणि पूर्ण विश्वाससुद्धा आहे. पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो. ज्याप्रमाणे एखादी आई जेव्हा आपल्या बाळाला हवेमध्ये भिरकावते तेव्हा त्या बाळाला विश्वास असतो की आपली आई आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये खाली पडू देणार नाही, तसाच विश्वास प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याचा, स्वामी भक्ताचा आपल्या स्वामींवर आहे. आपल्याला सर्वांना एक अतूट विश्वास असतो की स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत कायमच आहेत. स्वामी महाराजांना आपण आपली सगळी दुःख, प्रत्येक गोष्ट सांगत असतो आणि स्वामी महाराजसुद्धा आपली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सुखदुःख ही ऐकत असतात. कारण स्वामी महाराज आपली आई आहे.
आणि तितकीच दयाळू आणि मायाळूसुद्धा ते आहेत. आणि स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तावर सारखंच प्रेम करत असतात. भलेही आपण जरी स्वामी महाराजांची अगदी तोडकी मोडकी 5 मिनिटांची जरी सेवा केली तर त्या सेवेने स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्यासोबत कायम राहतात. स्वामी महाराजांनी इतकी माया, त्यांच्यासारखी माया आपल्यावर कोणीही करू शकत नाही. आणि म्हणूनच स्वामी महाराजांची आपण केलेली कोणतीही सेवा ही कधीच वाया जात नाही. आपण केलेल्या प्रत्येक सेवेचे फळ हे आपल्याला स्वामी महाराज व्याजासकट परत करत असतात. आपण केलेल्या एक एक क्षणाची परतफेड स्वामी महाराज आपल्याला करत असतात. आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या दिवसभरातील फक्त 5 मिनिटांचा वेळ हा आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेसाठी, स्वामींसाठी काढायचा आहे. आणि स्वामी महाराजांची अगदी 5 मिनिटांची का होईना सेवा ही रोज करायची आहे. फक्त ती सेवा करत असताना आपण स्वामी महाराजांवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे आणि सेवा करताना ती पूर्ण मन लावून आपल्याला करायची आहे. तर आपल्यावर येणारे प्रत्येक संकट हे दूर होण्यासाठी आणि स्वामी महाराजांची अखंड कृपा ही आपल्याला लाभावी यासाठी आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांचे हे 2 शब्द 11 वेळा बोलून झोपायचं आहे. तर हे 2 शब्द आपल्याला केव्हा बोलायचे आहेत तर आपलं घरातलं सर्व आवरून झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जातो तर तेव्हा झोपण्यापूर्वी हे 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत. अंथरुणात गेल्यानंतर झोपण्यापूर्वी तुम्हाला हे 2 शब्द 11 वेळा बोलायचे आहेत. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर हेच ते शब्द आहेत जे आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा बोलायचे आहेत. आणि हे शब्द तारक मंत्रातील आहेत. दिवसभराच्या धावपळीमध्ये जर तुम्हाला कुठलंही टेन्शन आलं असेल, कुठलंही संकट हे तुमच्यावर आलेलं असेल, कुठल्या तरी कर्जाचं टेन्शन तुम्हाला असेल किंवा तुमच्या मुलांसंबंधित कुठली समस्या ही तुम्हाला, कुठली चिंता ही तुम्हाला जर सतावत असेल किंवा तुमच्या घरासंबंधित कुठली चिंता ही जर तुम्हाला असेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल आणि त्या नोकरीसंबंधित कुठली चिंता ही तुम्हाला जर सतावत असेल तर तुम्ही जेव्हा तुमचं सगळं आवरून अंथरुणामध्ये झोपायला जाल तर तेव्हा अंथरुणामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे 2 शब्द फक्त 11 वेळाच बोलायचे आहेत. तर हे शब्द, हे वाक्य तुम्हाला हात जोडून स्वामी महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवून भक्तिभावाने, पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने बोलायचे आहेत. आणि हे 2 शब्द बोलताना तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि दोन्ही डोळेसुद्धा बंद करायचे आहेत आणि पूर्ण विश्वासाने हे शब्द तुम्हाला बोलायचे आहेत. आणि तुमच्या डोळ्यांसमोर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा सुद्धा आणायचा आहे. आणि आपल्या मनामध्ये कुठलीही चिंता न ठेवता पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने, विश्वासाने, एकाग्र चित्तेने आपल्याला हे 2 शब्द, हे वाक्य 11 वेळा बोलायचं आहे. हे शब्द जेव्हापासून तुम्ही बोलायला सुरुवात कराल तर तेव्हापासून तुमच्या डोक्यावर कितीही चिंता असेल, कितीही मोठं टेन्शन हे तुम्हाला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ही चिंता, टेन्शन तुम्हाला राहणारच नाही. ही चिंता तुम्हाला सतावणार नाही. इतकी मोठी शक्ती, इतकी ताकद या वाक्यामध्ये आहे. फक्त आपण आपल्या मनामध्ये कुठलीही शंका न आणता पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने हा उपाय करायचा आहे. आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही हे वाक्य बोलाल, हे 2 शब्द बोलाल, तेव्हा तुम्हाला याचा फायदा हा 100% होईलच. कारण स्वामी महाराजच आहेत की जे अशक्य गोष्टही शक्य करू शकतात. स्वामी महाराजांना अशक्य असं काहीच नाही. स्वामी समर्थ महाराज सगळं काही बघत असतात. आणि म्हणूनच आपलं सगळं काही आवरून झाल्यानंतर आपण अंथरुणामध्ये झोपायला गेल्यावर आपल्या डोक्यातले सगळे विचार, सगळी चिंता ही आपल्याला थांबवायची आहे आणि हे शब्द बोलायचे आहेत. हे शब्द, हे वाक्य बोलण्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनिटं लागतील आणि यासाठी दुसरं कुठलंच साहित्य हे आपल्याला लागणार नाही आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने हा उपाय केलाच पाहिजे. या वाक्यामध्ये खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी शक्ती आहे आणि तीच शक्ती या वाक्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा उतरत असते. हे शब्द खरंच चमत्कारिक आहेत आणि हेच शब्द तुम्हीसुद्धा जेव्हा रात्री झोपण्यापूर्वी बोलाल तर तुम्हालासुद्धा याचे चमत्कार हे नक्कीच दिसून येतील. या शब्दांमध्ये इतकी मोठी ताकद आहे की यामुळे आपलं जीवनच बदलू शकतं. आपण कितीही मोठ्या दुःखामध्ये किंवा संकटामध्ये जरी असलो तरीसुद्धा त्या दुःखातून, त्या संकटातून स्वामी महाराज आपल्याला यामुळे बाहेर काढतात. आपण फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्यांची रोज सेवा करायची आहे आणि फक्त 5 मिनिटं का होईना स्वामी महाराजांचं स्मरण हे आपल्याला करायचं आहे. दुःखात असो किंवा सुखात असो स्वामी महाराजांना आपण कधीही विसरायचं नाहीये. आणि दिवसभरामध्ये जरी तुम्हाला काहीच करायला शक्य होत नसेल तर स्वामी महाराजांचे हे 2 शब्द, हे वाक्य तुम्ही अवश्य बोला आणि याचा अनुभवसुद्धा नक्की घ्या. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.